मोहनराव आणि छायाताईंचं आयुष्य अशा एका टप्प्यावरती येऊन थांबलं होतं की ते दोघे एकमेकांना सोडून तिसरं त्यांना कोणीही नव्हतं. बस मोहनरावांची रिटायरमेंट झाली. मुलं आपापल्या संसाराला लागली आणि या रिटायरमेंटनंतर त्यांचं आयुष्य असं झालं होतं की हातामध्ये काम नव्हतं. दिवसाचे 24 तास घालवायचे कुठे हा प्रश्न दोघांच्या समोर पडला होता. परंतु त्यांनी त्यांच्या जीवनाला असं एक आखणी करून ठेवली होती की घड्याळाच्या काट्याप्रमाणे दोघांचं जीवन चालायचं आणि जीवनात ते दोघे एकमेकांसोबत खूप आनंदी होते, सुखात राहत होते. मोहनराव आणि छायाताई दोघे रोज सकाळी 5:30 वाजले की फिरायला जायचे. तिथे बाकीची मंडळी यायची, म्हणजे सगळेच रिटायर झालेली मंडळी एकत्र जमायचे. 2 वेगवेगळे ग्रुप, एक बायकांचा एक पुरुषांचा होता. त्यांच्या गप्पा गोष्टी, खाणं पिणं असायचं. 7:30 झाले की एकमेकांना हाका मारून जोड्यांनी घरी परतत असायचे. नेहमीप्रमाणे मोहनराव तयार झाले. तुम्ही चला, आज माझ्या पोटात खूप दुखतंय, मी घरी आराम करते. अगं चल, बाहेर मोकळ्या वातावरणात तुला बरं वाटेल. तरी छायाताई त्यांच्याबरोबर काही गेल्या नाही. गेल्या आठवड्याभर त्यांच्या पोटात खूप दुखायचे व अधूनमधून चक्कर आल्यासारखं वाटायचं. मोहनरावांनी सांगितलं तर ते आऊचा बाऊ करतील म्हणून त्या पेन किलरच्या गोळ्या खाऊन गप्प बसायच्या. बायकांच्या गप्पांमध्ये कधीकधी मोठमोठ्या आजारांच्या गोष्टी लिहायच्या. त्यामुळे छायाताईंचे मनही थोडं साशंक झाले. मोहनराव गेल्यावर त्या तयार झाल्यावर त्यांच्याशी मैत्रिणीच्या दवाखान्यात गेल्या आणि काय काय होतं ते सांगितलं. जीवाभावाची मैत्रीण उगीचच वेळ काढायला नको म्हणून तिने सगळ्या तपासण्या करून म्हणाली, चिठ्ठी लिहून सगळे रिपोर्ट आणायला सांगितले. दुसऱ्या दिवशी मोहनरावांची सोसायटीची मीटिंग होती. तेव्हा छायाताई सगळ्या तपासण्या करून आल्या. आता संध्याकाळी रिपोर्ट आणायचा होता, तोही गुपचूप आणायचा होता. असा विचार करून त्या कामाला लागल्या. पोटातलं दुखणंही त्यांचे कमी झाले होते. संध्याकाळी रोजच्या प्रमाणे त्या मोहनरावांबरोबर फिरायला गेल्या. जाताना त्यांना म्हणाले, मी 1 तासभर बसेन, नंतर मुग्धाकडे तिथूनच जाणार आहे. तिने लोणच्याचा घाट घातलाय, मला मदतीला बोलवलंय. मला यायला 8 तरी वाजतील. त्यांना बरं बुवाच येताना चव बघायला लोणचं घेऊन ये, असं म्हणून छायाताईंना जाण्याची परमिशन दिली. छायाताईंनी हो म्हटले आणि तिथून निघून गेल्या. सगळ्या बायका गप्पा मारत होत्या. आपण त्यांची लक्ष लागत नव्हतं छायाताईंचं. 6 वाजल्यावर त्या उठल्या. थोडं काम आहे सांगून रिपोर्ट आणायला गेल्या. एकटा चालत कोणी नाही बरोबर? डॉक्टरांनी विचारलं. त्यांनी हो म्हटले, पण त्यांच्या काळजात धस्स झालं होतं. त्यांनी बंद लिफाफा दिला व तुमच्या डॉक्टरांना दाखवा असे म्हटले. तो रिपोर्ट घेऊन त्या सरळ आपल्या मैत्रिणीकडे गेल्या. त्यांनी बघितलं व वाचताना त्यांचा चेहरा पडला. काय झालं ग, सांग ना मला, मी घाबरणार नाही. तर डॉक्टर मैत्रीण बोलली, अगं तुला आतड्यांचा कॅन्सर झालाय व तोही 3ऱ्या स्टेजवर आहे. आपण उपाय करू, दुसऱ्या डॉक्टरांचा पण सल्ला घेऊ. या रिपोर्टनुसार तुझ्याकडे फक्त 7 महिने आहेत, असे म्हणून तिने छायाताईंना मिठी मारली व ती रडू लागली. डॉक्टर असली तरी ती त्यांची मैत्रीण होती. छायाताईंनी तिला शांत केले व तिलाही ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये अशी सक्त ताकीद देऊन टाकली होती. नीट एवढे कोणाचे काही चालत नाही. ते 7 महिने मी आनंदाने घालून त्यात आनंद एखाद्या सिनेमासारखं जगेन, असं सांगून त्या घरी आल्या. मोहनराव टीव्ही पाहत होते. रात्री जेवताना त्यांनी आपल्या घरातलेच लोणचे त्यांच्या पानात वाढले. त्यांनी तिच्या मैत्रिणीकडेच म्हणून आवडीने खाल्ले. सगळे पुरुषांना थोडीच कळते फ्रेश लोणच्याची चव. रात्रभर छायाताईला झोप लागली नाही. किती सुखाचा संसार होता. आपली 2 मुलं, एक मुलगी व एक मुलगा. मुलगी परक्याचं धन असतं, तिला सासरी जावंच लागतं. माझी श्रद्धा लग्न झाल्यावर ती युरोपला गेली, पण मुलगा तो कुठे राहिला माझ्याजवळ. परजातीय बायकोला आणली म्हणून मी आता तांडव केला, पण पोरगी समजूतदार होती. माझं चुकलं काय झालं तरी ती माझी मुलाची बायको होती. माझ्या मुलाखतीत आम्ही थोडं नंतर घ्यायला हवं होतं. चुकलंच माझं.
बघूया सुधारता येतं का. सुनबाईचं आणि सासरेबुवांचं चांगलं जमतं. आता पुढच्याच आठवड्यात माझ्या नातवाचा वाढदिवस आहे. दोघांचं वाढदिवसाचं निमित्त करून व सुनबाईशी गोड गोड बोलून कमेंट करता येतं का बघू. नंतर त्यांच्या हातातून श्री सत्यनारायणाची पूजाही घालू. लग्नानंतर घालायची राहिलीच होती ती पूर्ण करता येईल. माझ्या सगळ्या इच्छा या 6-7 महिन्यात पूर्ण करायच्या आहेत. छायाताई एक एक मनातून इच्छा रचू लागल्या. त्यांची नोंदही त्यांनी डायरेक्ट लिहून ठेवली. आराखडा केला जेणेकरून सगळं काही पूर्ण करता येईल. लहानपणापासून 4 व्हीलर चालवायची इच्छा होती. ती पूर्ण करायची राहून गेली. 1 महिन्याचा कोर्स असतो. फार लांब नेता आली नाही. लांब नेता नाही आली तरी चालेल, पण स्टेअरिंगवर हात धरून जवळच्या जवळ गाडी फिरवता आली तरी पुरे आहे माझ्यासाठी. पोहण्याची इच्छा होती. माझी मैत्रीण गीता पट्टीची पोहणारी आहे. ती पुण्याचे क्लासही घेते. उद्याच भेटते तिला. स्विमिंग सूट घालून पाण्यात हातपाय मारेल. थोडंसं पोहायला आलं तरी पुरे आहे. 1 महिन्यात होऊन जाईल असे विचार करता करता त्यांना झोप लागली. अगं आज काय झाले? किती वेळ झोपली आहेस तू? उठ, चल उठ, मी चहा करून ठेवलाय. ह्या मोहनरावांचा आवाज आल्यामुळे छायाताईंना जाग आली. त्यांची सगळी मरगळ गेली होती. रात्री झोप नीट लागली नव्हती तरी त्यांना एकदम फ्रेश वाटत होतं. त्या आपलं सगळं आवरून चहा घेऊन टेबलवर बसल्या. मोहनराव मस्त चहा करत होते आणि आजच्या चहाची चव जरा जास्तच बरी होती. त्याची पावती त्यांनी मोहनरावांना दिली होती. उठा, रोज उशिरा बाईसाहेब, मग हा पामर द्यायला फक्कड चहा तुम्हाला, असे मोहनरावांनी छायाताईंना टिंगल करत बोलले. आज बाईसाहेब जास्त छान दिसतात. म्हटलं कुठे बाहेर वगैरे जायचं आहे का? मोहनरावांनी विचारलं. नाही हो, पण एक विचारतीये, सांगू का? नको सांगू म्हटलं तर नाही सांगणार का? छायाताई म्हणतात, अहो तुम्हाला टिंगल सुचते, मस्ती सुचते. बरोबर, ते राहू द्या बाजूला. काय आलंय मनामध्ये ते सांगा. छायाताई म्हणतात, मला ना कार चालवायला शिकावी असं वाटते. आपली गाडीही पडूनच आहे. मध्ये थोडी चालवलेली बरी म्हणतात ना. अगं लागेल तेव्हा आपला ड्रायव्हर येतो ना बरोबर. मग मला चालवता आली तर. माझी इच्छा आहे मी गाडी चालवावी. मला गाडी चालवायला शिकायचे. अगं पण ह्या वयात त्यात काय ड्रायव्हर असेलच ना. मला शिकायचे बाईसाहेब. मग आम्हाला घेऊन चला. लगेच त्यांनी त्यांच्या नितीन ड्रायव्हरला फोन लावला व नीट समजावून सांगून बाईसाहेबांचा हट्ट पूर्ण करायला सांगितला. आणि खरंच एका लहान मुलीसारखी गाणे गुणगुणत निहारीची तयारी करायला गेल्या. नितीन येईपर्यंत सगळं आठवण घ्यायला हवं होतं. बरोबर 10 वाजता नितीनचा फोन आला आणि त्याला महत्त्वाचं काम असल्याचं कारणाने आता येऊ शकणार नाही, पण संध्याकाळी नक्की येतो असा त्याने निरोप दिला होता. छायाताई थोड्या हिरमुसल्या, पण लगेच त्यांना गीताची आठवण झाली. तिच्याकडे पोहायला शिकायचे. मग आता फोन लावला म्हणून त्यांनी तिचा नंबर लावला. पलीकडून गीताचा आवाज आला. तिला असे वाटले तिने सरळ विषयालाच हातच घातला. अगं गीता, मला पाठीशी दुखणं आहे, तुला माहीत आहे ना. त्याकरिता डॉक्टरांनी व्यायाम म्हणून स्विमिंग करायला सांगितले. 1 महिना करून बघायला सांगितले. मग येऊ ना तुझ्याकडे. तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाकडे जाईन म्हणा. मी असे बोलून त्या हसल्या. मग गीता आणि त्याला थोड्या वेळ गप्पा मारत बसल्या. संध्याकाळची 6ची वेळ स्विमिंग करायची ठरली होती. मोहनराव दुपारी बाहेर गेले होते तेव्हा त्यांनी आपल्या सुनेला गायत्रीला फोन लावला. खबरबात घेतली व आकाशच्या वाढदिवसाला आम्ही दोघे येतो हे कळवलं. तुम्ही बाहेर वगैरे जाणार असेल तर आमचं राहू दे म्हणालाय. आता सासूबाई आपण हुनच येत आहेत म्हटल्यावर सुनबाईला आनंद झाला. तिला थोडे नवल वाटले. माझ्याकरता नाही तरी नातवाकरता येतात तर येऊ दे. आकाशला खूप आनंद होईल म्हणून ती त्यांच्या आगमनाच्या तयारीला लागली. दुपारची जेवणे आवरून छायाताई थोडा वेळ टीव्ही पाहत लोळत पडल्या. थोड्या वेळात त्यांचा डोळा लागला. त्यांना झोपलेले पाहून मोहनराव बाहेर वर्तमानपत्र वाचत बसले होते. 5:30 वाजले तरी ते उठेना. त्यांना काळजी वाटली. त्यांनी हाक मारून उठवले. रात्री झोप नसल्याने तिचा डोळा लागला होता. त्यांनी उठून चहा ठेवला. नंतर तो चहा घेत असताना तिने श्राद्धाचा विषय काढला. आज रात्री आपण श्राद्धाला फोन लावूया. पण तिचा येतो ना. ती करेलच की, आज नाही तर उद्या करेल फोन. ती रोजच ती करते. आज त्याच वेळेला आपण करून बघू. बाबा 9 वाजता लावूया हा. आणि त्यांचं ठरल्याप्रमाणे श्राद्धाला फोन लावला त्यांनी. खुशाली विचारून झाल्यावर मुलांच्या खोड्या, नवऱ्याच्या तक्रारी सगळं झाल्यावर श्रद्धाने विचारले, का ग मम्मा, मी उद्या फोन करणारच होते, तू बरी आहेस ना?
हो ग बाई. अगं तुम्ही 6 महिन्यांनी येणारच ना, पण मुलांची खूप आठवण येते. पुढच्या महिन्यात त्यांना सुट्टी आहे ना, तर यायला जमतं तर बघा म्हणून केला होता ग. बघ जावई बापांना विचार वाटलं तर. जमलं तर या हो. हो बघते, मलाही वाटतं ग, आम्ही प्रयत्न करून ठेवते. हा फोन हा. असं सांगून तिने फोन ठेवला. छायाताईंनी हळूच डोळे पुसून घेतले. मोहनरावांनी लक्ष दिले नाही, कारण मायलेकींचं हे नेहमीच होतं. विचार केला, आली तर माझी भेट होईल, नाहीतर देवाची इच्छा. एवढ्यात नितीनने फोन करून मॅडमना गाडी शिकवायला सकाळी 7 वाजता येतो असे सांगितले. उद्या गाडीची स्टेअरिंग हाती येणार याची स्वप्न पाहत छायाताई झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशी गाडी चालवायला श्री गणेशा झाला. त्यांचा उत्साह व त्यांचा धीटपणा पाहून नितीन आपले मत प्रकट केले. मॅडम, मला वाटतं तुम्ही 8 दिवसातच गाडी चालवणार. खूप हुशार आहात हो. मी एवढ्या लोकांना शिकवतो, पण तुम्ही लगेच शिकून घेतात. त्यांच्या अशा बोलण्याने छायाताईंचा आणखी उत्साह वाढला. त्या प्रोत्साहित झाल्या. त्या संध्याकाळी त्या मुग्धाच्या क्लासला गेल्या. सुरुवातीला थोड्या घाबरल्या, पण मुग्धा त्यांच्याबरोबरच होती. आपण बुडणार नाही याची खात्री होती. त्या रात्री झोपेच्या विचार करायला लागल्या. बरंच काम केलं फक्त 2 दिवसात, मग सगळी स्वप्न 6 महिन्यात पुरी होतीलच. त्यांना त्यांची बालपणीची मैत्रीण माया आठवली. किती वेळा तिने तिच्या घरी बोलवलं, पण तिला भेटायला नाही. श्राद्धाच्या लग्नाला आली होती, पण नंतर भेट झालीच नाही. फोनवर बोलतोच पण नाही. आता तिला भेटायला जायचं. केवढं कौतुक करते ती. स्वतःच्या बंगल्याचं बघून घ्यायलाच हवं. विमानाने जाऊ व 2 दिवसांनी परत येऊ. माझं शेवटचं तिला भेटून यायला हवं. मोहनरावांना पण गोवा आवडतो, तेही आनंदाने तयार होती. उद्या मोहनरावांशी बोलून नंतर मायाला फोन लावून येते असं सांगू. किती आनंद होईल. चला आता झोपूया. आपल्या मैत्रिणीच्या सुखद भेटीचा चित्र रंगवून त्या झोपी गेल्या. आज सकाळी लवकर उठून छायाताईंनी पटापट कामे आवरून घेतली. नितीन बरोबर 10 वाजता आला. तो सूचना देत असे व त्याप्रमाणे छायाताई सराईतपणे गाडी चालवायच्या. मध्ये नितीन त्यांना उत्साहही द्यायचा व त्यामुळे त्यांना उत्साह गुगणित व्हायचा. असे 2 तास गाडी चालवून त्या घरी यायच्या. आल्या शाळेतकरी मुलीसारखा सगळा रिपोर्ट मोहनरावांना द्यायच्या. त्याने इथे ऐकण्यात मदत घ्यायची. दुपारी जेवण उरकून वामकुक्षी करत होत्या तेव्हा त्यांच्या मनात एक विचार आला. आपल्या दोन्ही कट्टा ग्रुपची एक टूर आयोजित केली तर. जसा विचार आला तसा त्यांनी तो जवळ झोपलेल्या मोहनरावांच्या कानावर घातला. त्यांनी ही संकल्पना आवडली. ते म्हणाले, हो, सर्वांचेच हातपाय धडधाकट असताना जाऊन येऊ. तशी कल्पना छान आहे. आता संध्याकाळी बोलू. मग सर्वांशी एक बैठक घेऊन ठरवू कुठे, कधी व कसे जायचे. आणि संध्याकाळी दोघांनी आपापल्यामध्ये ग्रुपमध्ये चर्चा केली. मग दुसऱ्या दिवशी त्याच कट्ट्यावर सर्वांची बैठक घेऊन जायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे बैठकी झाली. छायाताईंनी सर्वात पुढाकार घेतला आणि सर्वांच्या मतानुसार पुढच्याच महिन्यात कन्याकुमारी व केरळला जायचे ठरवले. टूर ऑपरेटरला फोन करून बाकीचं कसं करायचं ते ठरवलं. पण तर छायाताईंनी सर्व पैसे गोळा केले व पुढच्या 6 तारखेला जायचं असं ठरलं. अजून 1 महिना होता. तोपर्यंत गोव्याला मायाकडे जाऊन यायचे होते. अगोदरच छायाताईंचा विचार होता प्लेननी जावं, पण आताच केरळ वगैरे जायचं म्हटल्यावर त्यांनी केरळला जायचे ठरवले. नितीन असणारच, मग गोव्याला फिरायला वगैरे बरं पडेल, आरामशीर येता येईल असा विचार केला. छायाताईंच्या मनासारखं व्यवस्थित सगळं आखलं गेलं. मध्ये त्यांच्या डॉक्टर मैत्रिणीचा फोन आला त्याची खबर घ्यायला. तिने छायाताईला सुचवलं, आपण दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेऊया का. तर छायाताई बोलल्या, नको ग, सगळ्यांना कळेल आणि त्यांना दाखवून रिपोर्ट थोडाच बदलणार आहे. असू दे, मी सगळं स्वीकारले, तू काळजी करू नको. अगं त्यावर मग ट्रीटमेंट तरी घेणार की नाही. काहीच नको, 7 महिन्यांनी मी मरणारच आहे ना. मग ट्रीटमेंट घेऊन त्रास कशाला वाढवू, आणि पैसेही वाचतात. ते पैसे मी चेंज करायला वापरते बघ. असं म्हणून तिने सगळं प्लॅन, कुठे कुठे जाणार, काय काय करते हे सगळं सांगितलं. आपल्या आजाराबद्दल कोणाला कळता कामा नाही हेही सांगितलं. हे सगळं ऐकून डॉक्टर चक्रावून गेले. मग तिला तिची मैत्रीण छायाचा अभिमान वाटला. दुसऱ्या दिवशी सकाळी छायाताईला तिच्या मुलाचा संकेतचा फोन आला. बायकोकडून आई आपल्याकडे यायचा विचार करत आहे हे समजल्यावर तो देखील खूप खुश झाला. आणि मी तुम्हाला न्यायलाच येतो सोमवारी वाढदिवस आहे, तरी मी शनिवारी येतो तुम्हाला या न्यायला. तुम्ही तयार राहा. छायाताईला नाही म्हणता आले नाही. एरवी म्हटले असते, पण आता समिट करायचा होता. थोडेच दिवस आहेत. गोडी गुलाबीत राहू. त्याप्रमाणे नातवाचा वाढदिवसाला भरपूर खरेदी करून छायाताई व मोहनराव 2 दिवस चांगला पाहुणचार घेऊन परतले.
मुलाला आणि सुनेला सत्यनारायण पूजेचे पण सांगितले. गोव्याला माझ्याकडून आल्यावर पूजेचा घाट घालायचे पण ठरवले. सगळं मनासारखं होते म्हणून छाया त्यांच्या अंगी नवचैतन्य संचारले होते. ठरल्याप्रमाणे नितीनला घेऊन तिघही मायाकडे गेले. तिने त्यांचं खूप आदरातिथ्य केलं. जीवाभाईच्या मैत्रिणी भेटल्या व सुखाच्या गोष्टी केल्या. तिचे मिस्टर व मोहनराव पण यांचं पण चांगलं जुळत होतं. परकेपणा अजिबात नव्हता. माळ्याचा बंगलासुद्धा तिने सांगितल्याप्रमाणे प्रशस्तच होता. सून, मुलगा व तिच्या नातवंडांच्या घोळक्यात 4 दिवस कसे गेले ते कळलेच नाही. भरल्या अंतकरणाने मायाचा निरोप घेऊन छायाताई परतल्या. लगेच पूजा करायची ठरली. सुनीला पूजेला बसताना आपला चंद्रहार दिला व तुलाच ठेव ग असे सांगितले. ती आनंदात होती. ती दोन्ही कट्ट्यावरचे मित्रमैत्रिणी, नातलग सगळ्यांचा त्याचा प्रसादाला बोलवले होते. पाहुण्यांनी अचानक पूजा का घातली असे विचारले तर छायाताईंचे उत्तर होते की आकाश गेल्या आठवड्यात वाढदिवस झाला, त्याबद्दल घालायची होती, ती आत्ता घातली. सगळं घर गजबजून गेलं होतं. छायाताई खूप आनंदित झाल्या होत्या. त्यांचं सगळं सुरळीत चाललं होतं. वागण्यात एक ओलावा, प्रेमळपणा व आपुलकीही दिसत होती. त्यांच्या वागण्याने शेजारी पाजारी, नातेवाईक सगळे जरा खोड्यातच पडले होते. केरळ व कन्याकुमारीची सहल ठरल्याप्रमाणे खूप छान झाली. तिकडचे फोटो वगैरे भरपूर काढून श्रद्धा व संकेतलाही पाठवले. 10 दिवस कसे गेले कळलेच नाही. सर्व मित्रमैत्रिणींनी खूप धमाल केली आणि ती सहल अविस्मरणीय ठरली. श्रद्धा सहकुटुंब 25 तारखेला येणार आहे असं तिला कळवलं. मग छायाताई यांच्या मनात अजून एक कल्पना आली. श्रद्धा इथे तर एक गेट टुगेदर ठेवून सगळे नातलग, मित्रमैत्रिणी, शेजारी पाजारी मला सर्वांना डोळे भरून पाहता येईल. आलेल्या सर्वांना एक रिटर्न गिफ्टही देऊ. हे सगळं त्यांनी रात्री म्हणून मोहनरावांना सांगितले. त्यांनाही बरे वाटले. सासू सुनेचा दुरावा दूर झालाय. सुखद दिवस आलेत. श्रद्धा इथे खूप दिवसांनी. आणखी सुख काय हवं. म्हातारपणात होऊ दे सगळं तिच्या मनासारखं म्हणून मोहनरावही जोराने तयारीला लागले. संकेतलाही सगळं सांगितलं. तो व सुनबाईही अधूनमधून येऊन मदत करू लागले. जणू काही एका लग्नाची तयार करताय असं वाटत होतं. तो हॉल, ते केटरिंग, शॉपिंग वगैरे ह्या सगळ्यात असती तर स्विमिंग व गाडी चालवणंही तिचं चालू होतं. मध्यंतरी तिची डॉक्टर मैत्रीण स्वस्त बसली नाही. एकदा तिने छायाताईकडून तिचे सारे रिपोर्ट मागून घेतले. छायाला ते द्यायला तयार नव्हती. मग तिने समजावलं, अगं मी ते गुपचूप एका मोठ्या डॉक्टरांना दाखवणार आहे. तुला काही त्यांच्याकडे नेणार नाही. मग तसं असेल तर झालं असं म्हटल्यावर छायाताईने ते रिपोर्ट दिले. त्यांच्या मनात विचार आला, आता एकच कार्यक्रम बाकी, तो म्हणजे गेट टुगेदर. मग मला यायचं तेव्हा येऊ दे. हल्ली माझं पोटदुखीकडे लक्षच नाही. एवढ्या गडबडीत दुखणं विसरूनच गेले मी. माणूस आनंदी असला की दुखणं वगैरे विसरायला होतं. संकेत नाही, घरच्या सर्वांसमोर बसून हॉल, कॅटरिंग, मेनू वगैरे जवळजवळ 1000 लोकांचं प्लॅनिंग ठरवलं होतं. शॉपिंगलाही चौघे गेले. प्रत्येकाचे नवीन स्टाईलचे कपडे व रिटर्न गिफ्टसाठी चांदीच्या लहान लहान समाया घेतल्या होत्या. दिवस ठरला. सर्वांना आमंत्रणं दिली गेली. श्रद्धा वगैरे आल्यावर लग्न घरासारखं वाटत होतं. तिने गोवीच्या मैत्रिणीला म्हणजे माया व तिच्या मित्रांना पण तिने आवर्जून बोलवलं होते. त्यांचे नातेवाईक एक दिवस अगोदरच आले होते. पार्टी संध्याकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत ठेवली होती. सगळे तयार होऊन 4 वाजता हॉलवर पोहोचले. पाहुण्यांचे स्वागत करायला अत्यंत आनंदी व उत्साहाने वातावरणाने छायाताई एकदम भारावून गेल्या होत्या. एका नवीन नवरेसारखं त्या नटल्या होत्या. सगळा साज चढवताना मनात आले होते, बस पुन्हा काही हे अंगावर चढवले जाणार नाही. हळुवारपणे साऱ्या दागिन्यांवर त्यांनी हात फिरवला. एवढे दिवस टिकून ठेवलेले की राहता काही घसरतं की काय असे वाटलं, पण नाही. त्या लगेच सावरल्या आणि बाहेर येऊन पाहुण्यांचं स्वागत करू लागल्या. तेवढ्या त्यांची डॉक्टर मैत्रीण आली. आल्याला तिला घट्ट मिठी मारली. वर तशीच ओळख त्यांना आतल्या रूममध्ये घेऊन गेली ती त्यांना आणि रूमचे दार बंद केले आणि ओरडली, माय डार्लिंग छाया, तुला काहीही झालेलं नाही. तो रिपोर्ट तुझा नव्हता. तुझे नाव टायपिंग मिस्टेक झाल्यामुळे चुकीमुळे छापले गेले होते. सगळा घोळ झाला. अगं पण हे तुला कोणी सांगितलं? मी मोठ्या डॉक्टरांना दाखवलं, त्यांनी तसं सांगितलं. पण त्यांना काहीतरी शंका आली. त्यांनी तिथे फोन लावला आणि तुझे रिपोर्ट पुन्हा मागवले. हा माझ्या हातात आहे, तो तुझा रिपोर्ट आहे. दोघींनी मग एकमेकींना कडकडून मिठी मारली. दोघींच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. बरं झालं त्या रिपोर्टमुळे. चल ये बाहेर, मला सर्वांना हेच सांगायचं आहे.
असे म्हणत त्या बाहेर स्टेजवर चढल्या. छायाताई माईक हातात घेऊन त्या बोलू लागल्या. सर्वांचं स्वागत. तुम्हा सर्वांच्या मनात आलं असेल की ही पार्टी कशासाठी ठेवली आहे मी. माझी ही तुम्हा सर्वांबरोबरची शेवटची पार्टी म्हणून मी आयोजित केली होती. पण या डॉक्टर मालिनी देशमुख आल्याने माझ्या आयुष्यातील सारा जो त्रास होता तो मोकळा झाला. गेले 3 महिने मी एका वेगळ्या टेन्शनमध्ये वावरत होते. त्याचे कारण असे होते की माझ्या पोटात खूप दुखत असल्याने मी डॉक्टरांकडे गेले. त्यांनी माझ्या सगळ्या टेस्ट करून घेतल्या. त्यात मला आतड्यांचा कॅन्सर असल्याचं निदान झालं. माझ्याकडे फक्त 7च महिने असल्याचं मला सांगितलं गेलं. आज 7 महिन्यात माझ्या आकांक्षा आशा पूर्ण करायच्या म्हणून मी जोमाने कामाला लागले. पहिली गोष्ट माझ्या सुनेला माझ्याजवळ केली. आता आमची मैत्री जमली होती. तिच्या हातून पूजा घातली मी घरात. मी माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. पोहणं, गाडी चालवणं, युरोपमधल्या मुलींना मुद्दाम बोलवलं, गोव्याला मैत्रिणीही भेटल्या, कन्याकुमारी, केरळ टूर केली व आता या पार्टीचं आयोजन केलं. हे ऐकल्यावर सगळे दचकले. श्रद्धा तर रडायलाच लागली. बिचारा कोणाच्या तरी रिपोर्टवर चुकीचे माझे नाव लिहिले गेले होते व सगळं हे असं रामायण घडलं. पण एक बरं झालं की चुकीच्या रिपोर्टने मी माझं जीवन बदलले व माझा मुलगा, सून व नातू माझ्याजवळ कायमचे आले. आयुष्यभर शिकले नव्हते तेव्हा 2-3 महिन्यात आत्मसात केलं. वाईटातूनही चांगलं झालं. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब व तुम्हा सर्वांचे. चला लेट्स अस एन्जॉय द पार्टी. टाळ्यांच्या कडकडाटात सगळ्यांनी त्यांना अभिनंदन केले व पार्टीचा आनंद घेऊ लागले. मित्रमैत्रिणींनो, बऱ्याचदा आपण जीवन जगताना आपण आपलं जीवन जगण्याचंच विसरून जातो कामाच्या रगाड्यात. पण मात्र जेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला खूप मोठा आजार झाला आहे, जसा की छायाताईंना गैरसमजुतीमुळे त्यांना आतड्याचा कॅन्सर झाला असे रिपोर्ट हाती पडले आणि त्यांच्या भीतीने त्यांनी त्यांचं आनंदी जीवन जगून घेतलं 7 महिन्यामध्ये. आणि शेवटी कळालं की ते रिपोर्ट तर त्यांचे नव्हतेच, पण त्यांना खरा अर्थ जीवनाचा नक्कीच त्या रिपोर्टमधून कळाला होता. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते? तुमचंही जीवन जगायचं राहून तर जात नाहीये ना? जर राहून जात असेल तर नक्कीच या गोष्टीचा विचार करून बघा. तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.